संजय राऊतांनी आता विधान परिषद निवडणुकीमध्ये 6 ठिकाणी उमेदवार बिनविरोध झाले असा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर हल्लाबोलही केला। त्यांच्या आरोपांची नितेश राणेंनी खिल्ली उडवल्याचं आपण पाहिलं। उमेदवार बिनविरोध करण्यावरून विधान परिषद निवडणुकीमध्ये 150 कोटींची उलाढाल झाली असाही खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला। आता या मुद्द्यावरूनच नितेश राणे यांनी राऊतांची खिल्ली उडवली, घणाघाती टीका केली। राऊतांनी जखमेवर बर्नॉल लावावं आणि त्यामुळे राऊतांची भळभळती जखम बरी होईल अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। तर दुसरीकडे निवडणुकीमध्ये तुम्ही कमी पडला आहात हे आधी मान्य करा, तसंच तुमचं नेतृत्व कमी पडतंय हेही मान्य करा असा टोला नितेश राणेंनी राऊतांना दिलाय। संजय राजाराम राऊजी, हे तुम्ही खास तुमच्यासाठी मी आणलेला आहे, कृपया आज तुम्ही लावा। फार जळण होत असते, पण बर्नॉल एक चांगला प्रॉडक्ट आहे, शांतता तुम्हाला मिळेल, थोडं तुम्ही शांत व्हाल आणि ट्विट पण करण्याचा त्रास थोडा कमी व्हाल, म्हणून हा बर्नॉल लगेच तुमच्या भांडूपच्या तुमच्या घरी पाठवून देतो, जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होईल या वयामध्ये। विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध विजयी होण्यासाठी घोडेबाजार झाला असा आरोप शिवसेना उबाठा खासदार संजय राऊतांनी केलाय आणि यासाठी 150 कोटी खर्च झाला असाही आरोप त्यांनी केलाय। आता या आरोपांची खिल्ली थेट बर्नॉल दाखवत मंत्री नितेश राणेंनी उडवली। तुमचं नेतृत्व कमी पडलं हे आधी मान्य करा असं म्हणत बर्नॉल दाखवून त्यांनी राऊतांना डिवचलंय। आपण पाहतोय की 150 कोटी खर्च केले असा आरोप त्यांनी केला आणि बर्नॉल दाखवलं नितेश राणेंनी बर्नॉल दाखवलं आणि राऊतांना डिवचलंय। तुमचं नेतृत्व कमी पडलंय, तुमचं हे अपयश आहे, नेतृत्वाचं अपयश आहे त्यांनी असं म्हटलंय। तर राऊतांनी ही आरोप केला होता, घोडेबाजाराचे आरोप राऊतांनी केले होते आणि त्याचबरोबर 150 कोटी खर्च केला असाही मोठा आरोप राऊतांनी केला। आपल्यासोबत राहुल झोरी जोडले गेलेले आहेत, त्यांच्यासोबत विनायक राऊत आहेत। ते अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आपल्या सोबत आहेत। ज्या पद्धतीनं कालचा हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला, अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत निवडणूक ताणली गेली, मात्र उमेदवारांनाच माघार घेण्यामुळे महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर एक नामुष्कीचं चित्र पाहायला मिळालं। काय नेमकं उत्तर आहे, कारण विरोधी बाकावर म्हणजे सत्ताधारी भागातले सगळे नेते त्यांच्यासोबत दिसत आहेत। खरं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नामुष्की नाही आहे, त्या देशाच्या लोकशाहीची नामुष्की आहे। ज्या पद्धतीने लोकशाहीचा खून पाडला जातोय आणि पैसा, सत्ता आणि मालमत्ता याच्या जोरावर हे उमेदवार विकत घ्यायचे आणि आपले उमेदवार पुढे रेटायचे, बिनविरोध निवडून आणायचे, ही जी काही घाणेरडी पद्धत सुरू झालेली आहे आपल्या या देशामध्ये, त्यामुळे संपूर्ण लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि म्हणून सर्व छोट्या छोट्या पक्षांना आपलं अस्तित्व टिकवणं सुद्धा हे खूप जिकिरीचं झालेलं आहे। पण तरी सुद्धा सुदैवाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा तेवढ्याच ताकदीने पुढे चालू ठेवलेला आहे। पण विनायकजी, मुद्दा परत तोच येतो की हा बिनविरोध पॅटर्न आता काही नवीन नाही राहिलाय। विधान परिषदात निवडणुका जरी आता दिसत असल्या तरी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या प्रत्येक ठिकाणी हा पॅटर्न बघायला मिळाला होता। खास करून महायुतीनं महाविकास आघाडीच्या विरोधात अनेक ठिकाणी बिनविरोध, कल्याण डोंबिवली असतील अनेक ठिकाणी हे गोंधळ होता। ताकद कमी पडते असं त्यांचं म्हणणं आहे आणि टीका करताना तुमच्यावरती असं म्हणतात की तुम्ही कुठेतरी कमी पडतायत, त्यावर आधी काम करा। काय उत्तर? हा पूर्वीपासूनची पद्धत नाही आहे। मागच्या 2 वर्षापासून खास करून महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आणि एकनाथ शिंदे एकत्र झाल्यानंतर ह्या महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि त्या राजकारणाला घाणेरडा रंग द्यायचा आणि त्यामध्ये गरजवंत, गरीब असे जे कार्यकर्ते असतात त्यांना विकत घ्यायचे, ही जी पद्धत सुरू झालेली ती ह्या आत्ताच्या 2 वर्षात झालेली आहे। यापूर्वी तसं नव्हतं आणि म्हणून दुर्दैवाने ह्या त्यांच्या ऑफरला, म्हणजे ऑफर सुद्धा देत असताना 50 खोक्यापासूनच सुरू होतं। आता सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये असं ऐकण्यात येतंय की एकेका माघार घेतलेल्या उमेदवाराला सुद्धा 20-20 खोक्यापेक्षा जास्त रक्कम दिली गेलेली आहे आणि त्यामुळे स्वार्थी आणि संधी साधू जी मंडळी राजकारणामध्ये आहेत ते त्याला बळी पडतात आणि मग सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं फावतं।
आणि जरी आम्ही किती जरी प्रयत्नशील असलो तरी स्वार्थी आणि संधी साधू मंडळी ही प्रत्येक पक्षाचा एक वीक पॉइंट झालेला आहे. अगदी स्वार्थी आणि संधी साधूचा तुम्ही उल्लेख करताय, मग बाळ माने हे देखील तसेच आहेत का? कारण ते म्हणतायत की पैसे घेतल्याचा आरोप जर तुम्ही सिद्ध केलात तर मी राजकारणात संन्यास घेईल. पटतंय? आता देखील ते दावा करताना दिसतात. हे बघा, आता चोर तो चोर आणि वरती शिरजोर असं म्हटलं जातं ना, तसं आहे ते. ज्या भारतीय जनता पक्षाने बाळमानेंना राजकीय जन्म दिला त्याच्याशी बेईमानी केली आणि शिवसेनेकडे येऊन विधानसभा घेतली. त्याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना गोलमाल करून, त्यांना संभ्रमित करून, त्यांच्याकडे अर्ज विनंत्या करून मग विधानसभा लढवली. नगरपालिकेमध्ये घरातल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला उभं केलं. त्यानंतर उपनेतेपद प्राप्त केलं. संपूर्ण कोकणमध्ये त्यांना फिरण्यासाठी त्यांना मोकळीक दिली. आणि असं सर्व करत असताना सुद्धा पुनश्च एकदा विधान परिषद उमेदवारी घेतल्यानंतर ती ज्या पद्धतीने मागे घेतली गेलेली आहे, ज्या नितेश राणेंच्या विमानाने ते गेले, नितेश राणेंच्या विमानाने आले, आता ही जनता काय खुळी राहिलेली नाही. बाळ माने स्वतःला खुळं समजत असेल, पण जनता खुळी राहिलेली नाहीये. आणि आता देवगड आणि रायगड या सगळीकडे बेफाम चर्चा आहे की 20 कोटीचा बकरा झाला. हे सर्वसामान्य लोक बोलायला लागले, नव्हे तर ज्यांच्या जे प्रतिष्ठित राजकारणी आहेत ती मंडळी सुद्धा बोलायला लागलेत अशा पद्धतीचा गैरव्यवहार झाल्याचा. पण विनायकजी, मी परत नितेश राणेचा तुम्ही उल्लेख केला म्हणून त्यावर देखील येतो. ते मात्र आत्ता काही वेळापूर्वी मी देखील त्यांच्याशी बोललो. आपण